नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। आज सांगली कोल्हापूर रोड खड्डेमय परिस्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अधिकारी यांना समक्ष भेटून या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री शैलेशभाऊ पवार यांनी निवेदनाद्वारे ताबडतोब रस्ता डांबरीकरण दुरुस्त करून मिळावा अशी मागणी केली। आज सकाळी सांगली कोल्हापूर रोडवर पावसाने पडलेला खड्डा मुरमाने भरल्यामुळे त्यावर गाडी घसरून विजयंत मंडळाचे खेळाडू श्री राजू भावे हे स्थानिक रहिवासी नोकरदार तरुण मुरमावरून गाडी घसरून अपघातात गंभीर जखमी झाले। अनेक दिवसांपासून सांगली कोल्हापूर रोडची दुरावस्था प्रचंड वाईट झालेली आहे। सांगली कोल्हापूर रोडला प्रचंड खड्डे पडले होते। सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने मुरमाने खड्डे भरून मलमपट्टी केली होती। त्या मुरमामुळे सांगली कोल्हापूर रोड रस्त्यावर बरेच दिवस पावसामुळे चिखलमय परिस्थिती निर्माण झाली। आजही अनेक खड्डे पडलेले आहेत, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा रोड कॉन्ट्रॅक्टरने जखमी तरुणाची जबाबदारी घेऊन त्याच्या होणाऱ्या आरोग्य मानसिक हानीची जबाबदारी घेऊन धीर द्यावा। लवकरात लवकर सांगली कोल्हापूर रोड डांबरीकरण करून दुरुस्त करावा अशी मागणी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री शैलेशभाऊ पवार यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे। आज सांगली कोल्हापूर रोडला गेली 50 वर्ष कोल्हापूर रोडचे रहिवासी नागरिक नोकरदार राहत असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीच्या पद्धतीनं रस्त्यावर मुरुम पसरल्यामुळे आज त्यांची गाडी घसरून ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। ते विजयंता मंडळाचे एक चांगले खेळाडू आहेत, आमचे चांगले मित्र आहेत, आमचे सहकारी आहेत। त्यांनी आज खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत। त्यांचा हात पूर्ण बोट्यापासून फ्रॅक्चर झालेला आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे। त्यामुळे ह्या गोष्टीला प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हावी आणि ताबडतोब सांगली कोल्हापूर रस्ता दुरुस्त करावा अशी मी या पेशंटच्या वतीनं, आमच्या मित्रांच्या वतीनं एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो। आणि यांचा मानसिक त्रास, त्यांचा आरोग्याचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल आणि स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल आणि ताबडतोब सांगली कोल्हापूर दुरुस्त व्हावा अशी मी स्थानिक कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून मी प्रशासनाला विनंती करीत आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।